प्रत्येकाचा केंद्रबिंदू माणूस आहे. वैज्ञानिकाचा केंद्रबिंदू माणूस आहे. समाज सुधारकाचा केंद्रबिंदू माणूस आहे. शासनाचा सुद्धा, सरकारचा सुद्धा केंद्रबिंदू माणूसच आहे. आणि अध्यात्माचा केंद्रबिंदू सुद्धा माणूस आहे. विमानात बसायचं असेल तर माणूस उडी टाकून विमानात जात नाही, विमानाला लँडिंग व्हावं लागतं. त्यावेळेला माणसं विमानात बसत असतात. त्यावेळेला मोठ्या माणसांनी सुद्धा लँडिंग व्हायचं असतं. हिरा एक जोहरी जो असतो तो बरोबर शोधून काढतो. आम्हाला लोक नेहमी म्हणतात महाराष्ट्राच्या बाहेर वारकरी संप्रदाय कुठे. मुलगी लग्न होऊन सासरी गेल्यानंतर ती एकटी जात नाही, जाताना माहेरची संस्कृती घेऊन जाते. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून 15,000 ते 20,000 कीर्तनकार जमले आणि मंडपात उभा राहायला जागा नाही. असे अनेक कार्यक्रम नेहमी घेत गेलो, कारण धर्माचं व्यासपीठ हे सुद्धा समाजाचेच व्यासपीठ आहे. आता बोधले महाराज ही व्यक्ती असते, व्यक्ती काही करू शकत नाही, टीम महत्वाची. नमस्कार. जगभरातील कुठलीही संस्कृती, त्या ठिकाणच्या परंपरा, त्या ठिकाणचे रीतिरिवाज, त्या ठिकाणच्या धर्मसंकल्पना आणि त्या ठिकाणचे संप्रदाय यामुळे समृद्ध झालेली आहे. आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे असं आवर्जून सांगितलं जातं. महाराष्ट्रामध्ये संतांनी आपल्या विचारांची पेरणी करत सर्वसामान्यांच्या जीवनाला एक विशिष्ट असा आकार दिलेला आहे. म्हणूनच आज आपण एक नवी मालिका सुरू करत आहोत. महाराज, तुमचं सगळ्यात मोठं कौशल्य जर कुठलं असेल तर हा संप्रदाय हा तुम्ही जनमनात तर नेलाच नेला, सर्वसामान्यामध्ये नेलाच नेला, परंतु या संप्रदायाचे अनेक अधिकारीही तुम्ही पाईक करून घेतले, अनेक राजकीय क्षेत्रातले लोकही पाईक करून घेतले. आणि तो संप्रदाय हा केवळ हा वारकऱ्यांचाच नाही, जे राज्यकर्ते आहेत त्यांचा तर आहेच आहे, त्याचबरोबर जे प्रशासक आहेत त्यांचाही हा संप्रदाय आहे. लोकाभिमुख संप्रदाय तुम्ही करून ठेवला. महाराष्ट्राचा इतिहास लिहित असताना बोधले महाराजाच्या परंपरेनं हा संप्रदाय हा सर्वसामान्यापर्यंत नेलाच नेला, परंतु तो राजकीय त्याला एक स्थान दिलं, प्रतिष्ठापना दिली. हे सगळ्यात मोठं काम महाराज आपल्या हातून घडलं. खरं तर या ठिकाणी पुन्हा मला आबांची आठवण येते की एक हिरा, एक जोहरी जो असतो तो बरोबर शोधून काढतो. तसं रामचंद्र महाराजांचं काम हे, त्यांचं काम हे अतिशय शांत पद्धतीने चाललेलं होतं. ती एक गंगा होती, पण त्यांना माहिती होतं की पुढे समुद्रवाला कसा करायचा आहे. तर तुमच्या रूपात त्यांनी समुद्र हा वारकरी संप्रदायाचा केला. तुम्ही जगभरात हा संप्रदाय घेऊन जात आहात. महाराज, या संप्रदायाची बलस्थानं जी आहेत ती जर आपण आजच्या या संवादामध्ये सांगितली तर जे जगभरातील लोक ऐकत असतील हा विषय, तर त्यांना देखील या संप्रदायाप्रती त्यांची असलेली ओढ, आकर्षण, प्रेम, स्नेह, जिव्हाळा हा वाढत राहील, अशी त्या पाठीमागची भावना आहे. संप्रदायाच्या बलस्थानामध्ये आपण जर विचार केला तर सामाजिक अंगानं बलस्थानं काय आहेत आणि संप्रदायाच्या आध्यात्मिक दृष्टीने बलस्थानं काय आहेत, आणि हा संप्रदाय वैश्विक होण्यासाठीची काय बलस्थान आहेत, ही वेगवेगळी बलस्थान आहेत. आपण पहिल्यांदा सामाजिक बलस्थानाचा विचार करू. सामाजिक बलस्थानं काय आहेत, तर हा संप्रदाय चालवत असताना चालवणाऱ्यांनी मानवतेची सूत्र घेऊन चालवलं पाहिजे. ह्याच्यात कुठली जात, यातला कुठला धर्म, यातलं कुठलं आपलं वेगळेपण असं न धरता नेहमी समाजाची धारणा आहे महाराज, तुम्ही त्याला उचलून कसं घेता तो तुमच्या कडेवर बसेल. असे उडी टाकून कलेवर बसणारा कोणी नसतो. नेहमी करता विमानात बसायचं असेल तर माणूस उडी टाकून विमानात जात नाही, विमानाला लँडिंग व्हावं लागतं. त्यावेळेला माणसं विमानात बसत असतात. त्यावेळेला मोठ्या माणसांनी सुद्धा लँडिंग व्हायचं असतं, तळागाळातल्या माणसात शिरायचं असतं. हे प्रभू रामचंद्राने शिकवलं. वनवासात असताना शबरीकडे गेलं पाहिजे, केवडच्या घरी गेलं पाहिजे. ही नाळ आहे संप्रदायाची महाराज. हे बलस्थान आहे. आज स्त्रियांना सन्मान दिला पाहिजे. आज दीन दुबळ्याचं आध्यात्मिक जीवन जेवढं महत्वाचं तेवढंच त्याचं व्यावहारिक जीवन सुद्धा फुललं पाहिजे.
ते समृद्ध असलं पाहिजे, त्याच्यात आरोग्य असलं पाहिजे, त्याच्यात वैचारिकची पातळी आहे ती भाईचाराची असली पाहिजे. अशा अनेक गोष्टी आपल्या संत परंपरेने आपल्याला दिलेल्या आहेत. आणि म्हणून कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावी जाण परमभक्त महाराज हे उच्च नीच काही नेणे भगवंत हा अभंग काकड्यात म्हणताना हे एकदम सगळं असं दिसतं की राष्ट्रीय एकात्मता आणण्यासाठी आपण प्रयत्न करतोय, ही चांगली गोष्ट आहे. पण ह्याची मूळ बीज सूत्र आमच्या संतांनी घालून दिले. ज्ञानोबार आहे ते चोखोबार आहे, हे सगळे एका व्यासपीठावर आले पाहिजेत आणि सगळ्याला मानवतेचा संदेश दिला पाहिजे. हे बलस्थान आहे. गाथा ज्ञानेश्वरी हे आपली बलस्थान आहेत. पंढरी आळंदीची वारी, देहूची पैठणची वारी ही आपली बलस्थान आहेत. साधू संतांच्या ज्या परंपरा आहेत हे आपल्या बलस्थान आहेत. दिल्लीचा सत्य जेव्हा एक मंत्री आले त्यांचं वाक्य मला खूप पटतं. ते म्हणले आजपर्यंत दिल्लीमध्ये जे लोक आले ते दिल्लीची सत्ता काबीज करण्यासाठी आले, पण महाराष्ट्रातला वारकरी सत्ता काबीज करण्यासाठी नाही आला. तो लोकांच्या मनावर भक्तीचं आदिराज्य निर्माण केलं. कित्येक मोठे मला अनुभव आहे साहेब, अधिकारी, कलेक्टर, कमिशनर किती मोठे आहेत. सामान्य लोकांच्या मनात असतं हे लय मोठे लोक आहेत, पण ते मनानं सुद्धा खूप भावनिक आहेत, अभ्यासानं खूप भावनिक आहेत. आम्हाला नेहमी पहिल्यापासून वाटायचं प्रशासक हे एकत्र आले पाहिजेत, वारकरी एकत्र आहेत, उपासक एकत्र आले पाहिजे. आणि त्याचं फळ मला जर आज काय दिसत असेल तर जाधव साहेबांसारखे कलेक्टर सुद्धा ज्ञानेश्वरी लिहू शकतात आणि उत्तम कीर्तन करू शकतात. जर विचारलं 10 वर्षापूर्वी आंबा लावला काही फळं आले की नाही, फळं सगळा आंबा पाडाने लोकरून गेला. एखादा आंबा तरी दाखवा, त्या आंब्याचं नावच आहे जाधव साहेब. हे फळ आहेत आपल्या संत परंपरेची. महाराज फारच गोड बोललात तुम्ही, आनंद वाटला. महत्वाची आणखी एक काही गोष्ट जी आहे त्याच्याबद्दल मी आपलं तिकडं लक्ष वेधू इच्छितो की ज्ञानेश्वरी ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांना आपण काही पुण्याई केली असल्यामुळं ती सहज साध्य झाली. परंतु जगभरामध्ये जर ज्ञानेश्वरी वाचायची असेल, ज्ञानेश्वरांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर आपल्याला संप्रदाय हा सर्वांप्रती घेऊन जाणं आवश्यक आहे. तुम्ही जे काम करत आहात की आता संप्रदाय तुम्ही राज्यात घेऊन गेलेला आहात, तर तो जगात पोहोचण्यासाठी तुम्हाला काही तुमचं स्वतःचं काही जे विजन आहे ते जर सर्वांना समजलं तर त्या माध्यमातून जगभरातील जे हे ऐकणारे लोक आहेत ते तुमच्याशी देखील संपर्क साधतील आणि तुम्हाला बोलवतील तिकडे की महाराज या. आणि ही विचार सोहळा जो आहे, ही ज्ञानधारा जी आहे, ही ज्ञान गंगा जी आहे ती तुम्ही आमच्यापर्यंत घेऊन या. तर अशा या प्रेक्षकांना किंवा जे ऐकतायत अशा श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल? हे संप्रदायाचा विचार जगभरात कसा न्यावा आणि या घराण्याची परंपरा कशी टिकावी हे 2 उत्तरं आपल्याला द्यायची. पहिली गोष्ट, जगभरात कसा न्यावा संप्रदाय, त्याच्यासाठी आम्हाला लोक नेहमी म्हणतात महाराष्ट्राच्या बाहेर वारकरी संप्रदाय कुठे आणि कसं तुम्ही म्हणता अखिल भारतीय. त्याचं सूत्र मी एक उदाहरण सांगत असतो. मुलगी लग्न होऊन सासरी गेल्यानंतर ती एकटी जात नाही, जाताना माहेरची संस्कृती घेऊन जाते. तसं महाराष्ट्राच्या भूमीतला माणूस देशात आणि जगात कुठे जरी गेला तरी त्यांनी त्या प्रांतात ही परंपरा आहे. तुम्हाला अनेक प्रांतात विठ्ठल मंदिर दिसतील. महाराज, वारकरी संप्रदाय हा विश्वधर्माला मानणारा संप्रदाय आहे. या संप्रदायाची तत्व ही वैश्विक तत्व आहेत. तर या तत्वांचा प्रचार आणि प्रसार माऊलींपासून या तत्वाची प्रतिष्ठापना केली गेली. या संप्रदायाची प्रतिष्ठापना माऊलींनी केली आणि त्याचा विस्तार जो आहे तो नामदेव महाराजांनी केला. या इमारतीचे, वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे खांब जे आहेत 75,000 अभंगांची रचना करत संत एकनाथ महाराजांनी उभे केले आणि या इमारतीला एक छानसं रूप दिलं. गाथेच्या रूपानं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी या इमारतीचा कळस चढवला. ही एवढी सुंदर इमारत, तत्वज्ञानाची सुंदर इमारत, मानव्याची सुंदर इमारत आपल्या सगळ्यांना जगभरामध्ये घेऊन जाणं अभिप्रेत आहे. किंबहुना संतांचा हा मुख्य उद्देश होता. जगभरात अनेक साहित्य असतील, संप्रदाय असतील,
धर्म असतील, त्यांचं स्वतःचं एक वेगळं तत्वज्ञान असू शकतं. सर्वांना सामावून घेणारं वारकरी संप्रदायाचं हे तत्वज्ञान जगभरातल्या अनेक भाषा प्रांतामध्ये घेऊन जाण्याचं एक शिवधनुष्य महाराज आता आपल्या हाती आहे. गाथा मंदिर जे देहूला झालं त्याचं कारण की उत्तर हिंदुस्थानामध्ये गीता मंदिर आहे, अनेक मंदिर आहेत, वाङ्मयीन मंदिरं. त्याची कल्पना वैकुंठवासी माधव महाराज मगर यांना वाटली आणि ती कल्पना मांडत गेली. हे देहूमध्ये गाथा मंदिर व्हावं, गाथा मंदिर म्हणजे मंदिरामध्ये प्रत्येक अमुक कोरली जावी, इच्छा करावी. सत्यसंकल्पाचा दाता नारायण असतो. मग आदरणीय पूज्य महाराष्ट्रातलं मोठे व्यक्तिमत्व पांडुरंग महाराज घुले महाराज यांना ते विचार बिंबवला. आज पांडुरंग महाराज घुले महाराजांनी देहूतलं करोडो रुपयाचं मंदिर उभा केलं आणि महाराजांचा गाथा आपल्याला वाचायला मिळतो. भंडारा डोंगरावर आपले बाळासाहेब काशीद महाराज आहेत, तेवढं आता करोडो रुपयाचं काम चाललेलं आहे. तसं हे काम जगभरात नेण्यासाठी, अखिल भारतीय स्तरावर नेण्यासाठी देवानं आपल्याला संधी दिली, अनुकूलता दिली, होऊन गेलं. पण त्याच्यासाठी एक वैश्विक वारकरी शिखर परिषद असावी असे बरेच दिवस वाटायचे. आता योग आयोगाने ती शिखर परिषदेचं कायदेशीर रजिस्टर आपल्या हातात रजिस्ट्रेशन करून त्याचं पूर्ण काम झालेलं आहे. पण लोकांना असं वाटेल की जगभरात वारकरी संप्रदाय कसा, तर त्याचं कारण असे आम्हालाही लोक विचारतात अखिल भारतीय कसं. आम्ही सांगतो मुलगी ज्यावेळेला सासरी नांदायला जाते त्यावेळेला माहेरचे संस्कार घेऊन जाते. तसं महाराष्ट्राचा माणूस भारतात कुठं जरी गेला तरी त्यांनी मात्र आपल्या महाराष्ट्राची संस्कृती भारतात नेली. प्रत्येक प्रांतात विठ्ठल मंदिरे आहेत, गणपती मंदिर आहेत, देवीची मंदिर आहेत. एकट्या सुरत शहरात 40 सप्ताह होतात आणि खूप चांगली. भोपाळला जा, इंदोरला जा, कुठं पण जा. तसं हे करत असताना फार असं अवघड वाटत नाही. भारतातला माणूस, महाराष्ट्रातला माणूस जगात कुठे जरी गेला, कित्येक असे अधिकारी आपल्याला दिसतात ते परदेशात जाताना पंचांग घेऊन जातात आणि तिथं एकादशी कळत नाही कधी. आपल्या पंचांगाप्रमाणे एकादशी करतात, गळ्यात तुळशीच्या माळा येतात. ह्याला कुठेतरी एक व्यासपीठ निर्माण केलं पाहिजे. मला एक गोष्टीची प्रेरणा मिळाली. युक्रेन नावाचा देश आहे, त्या देशाचं नाव सुद्धा आपल्याला माहीत नाही. परंतु जेव्हा ते युद्ध सुरू झालं त्यावेळेला देशाच्या पंतप्रधानांनी भारत सरकारने ते मुलं महागारी आणले. त्यावेळेस कळालं युक्रेनमध्ये आपल्या देशाची मुलं आहेत. तसं जगभरात हे सगळी संत परंपरेला मानणारी मंडळी आहेत. आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की तुळशीची माळ असते, ती माळ फक्त मण्यात ओवायची आणि ते सूत्रबद्ध पद्धतीने काम करायचे. कोणत्याही संघटनात्मक कामात करणाराचा आर्थिक उद्देश नसला लोक पहिल्यांदा स्वीकारतात. हे निर्मळपणा आहे. दुसरी गोष्ट, हे काम करत असताना आपण जाती धर्माच्या परीखे म्हणजे मर्यादा ओलांडून पुढे गेलो की मानवतेच आहे. कारण मला एका व्यासपीठावर अनुभव आला. सर्व पंथाचं संमेलन होते. मला जायला उशीर झाला, पण निघताना मी सगळ्याला विनंती केली. मग सगळ्या धर्माच्या पंथाचे लोक, मी मला आपल्याला एवढीच विनंती आहे की माझा पंथ मोठा हे नाही सांगायचं, सगळ्या धर्माने म्हणून या मानव जातीच्या कल्याणासाठी काय संदेश दिलाय एवढंच सांगायचं. सगळ्यांनी मान्य केलं. कार्यक्रम संपल्यावर ज्यांनी कार्यक्रम आयोजित केलं होतं ती म्हणले दरवेळा संमेलनं जरा झाली तर शेवटी ओढाताणी तर संपवतात, पण आज काय जादू झाली कळालं नाही. ते धर्माचे बाकीचे पंथाचे लोक म्हणले बोधले महाराज आले ही जादू झाली. कारण ज्याने त्यांनी आपला अभिनिवेश घेऊन सांगायचं नाही. कारण ज्याची त्याचे पंथ आहेत, प्रत्येकाची उपासना भिन्न आहे पण तत्वज्ञान एकच आहे ना. प्रत्येक शाळेचा गणवेश वेगळा असेल पण सर्व शाळेचा अभ्यासक्रम एकच आहे. तसं जगातल्या सर्व धर्माचे आदोरीव धर्मसंस्थापक असतील ते अधिकाराचेच होते. त्यांना मानवताच लोकात रुजवायची आणि त्यांना सगळ्यामध्ये माणसाकडं माणसासारखं पाहावं हाच मानवता धर्म रुजवायचा आहे. फक्त प्रत्येकाची उपासना वेगळी आहे, पद्धती वेगळी आहे. ते थोडं कोणाचं वेगळेपण असावं. एकाच सगळ्या शाळेने एक गणवेश ठेवलं तर कोणत्या शाळेचे विद्यार्थी कळणार नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीने आहे. तर जगभरात जे भारतीय मंडळी आहेत ते खूप खूप त्या ठिकाणी करतात. आपल्याला त्यांना फक्त काय करायचे, कलेक्ट करायचे, त्यांना एकत्रित करायचे. आणि मग लोकांना वाटतं बोधले महाराज ते कसं काय जगभर जाऊ शकतात. असं काही नसतं महाराज. फारच छान.
स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकात्मता हो ही तत्व ही फ्रेंच राज्यक्रांतीने दिली हो हो असा एक गोड गैरसमज हो हो इतिहासानं निर्माण करून दिलेला आहे असं मी स्पष्टपणे म्हणेल. कारण फ्रेंच राज्यक्रांतीच्याही अगोदर हा संत ज्ञानेश्वराचं वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान अस्तित्वात आलेलं होतं. हो आणि या वारकरी संप्रदायाच्या समानतेची गुढी हो दिंडी रूपानं संत नामदेवांनी हो देहू आळंदीपासनं ते पंढरपुरापर्यंत सगळ्या जाती पाती धर्माच्या प्रांताच्या लोकांना एकत्र घेऊन समान पातळीवर एक आणलं आणि दिंडी नावाची एक समृद्ध परंपरा भारतीयांना दिली. त्याच्यामुळं स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्व जी आहेत ती वारकरी संप्रदायाने जगभराला दिलेली आहेत हे या ठिकाणी आपल्याला नमूद करावं लागेल. कारण ज्या वेळेला इतिहास लिहिला गेला त्यावेळेला वारकरी संप्रदायाच्या समोर ठेवून लिहिला गेला असता नक्कीच इतिहासाला हे लिहावं लागलं असतं की स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्व वारकरी संप्रदायानं जगाला दिलेलं हे मोठं महान असं वैश्विक तत्वज्ञान आहे. आणि तेच तत्वज्ञान दिंडीच्या स्वरूपात आषाढी सोहळ्याच्या रूपानं दरवर्षी अस्तित्वात येतं. हजारो लाखो भारतीय वारकरी, फडकरी, टाळकरी, दिंडीकरी त्या सोहळ्यामध्ये मनोभावे सहभागी होतात. माऊलींचा आणि संत तुकारामांचा जो प्रवास आहे तो देहू आळंदीपासून जो सुरू होतो तर त्या प्रवासाचं वर्णन हे अवर्णनीयता आहेच महाराज. परंतु तुमच्या मुखातून आम्हा सगळ्यांना ते ऐकायलाही आवडेल आणि त्या सोहळ्यामध्ये आपण देत असलेले योगदान हे जर सांगितलं तर खूप छान वाटेल. ज्ञानदेवी रचला पाया उभारिले देवालया म्हणजे इमारत कुठं बांधली नाही पण पाया रचला म्हणजे नेमकं काय. ज्ञानेश्वर महाराज हे शैव परंपरेतले आदिनाथ उमा बीज प्रगटिले माऊली म्हणतात ना आदि गुरु शंकरा लागून शिष्य परंपरा वैष्णव परंपरा वेळ पण माऊलीने पाया रचला म्हणजे शैव आणि वैष्णव परंपरा एक केली आणि माझे मनीची आवडी पंढरपुरा नेहमीगुडी आज त्या माऊलीचा पालखी सोहळा आहे. हे राष्ट्रीय एकात्मता हे आपले शब्द आपण अलीकडे म्हणतो पण त्या काळातच हे आपण सोहळ्यात गेलो तर कोणी कोणाचं वय विचारत नाही, कोणी कोणाचं जात विचारत नाही, कोणी कोणाची परिस्थिती विचारत नाही. फक्त माऊली माऊली एवढंच आहे. आणि या भजनामध्ये एवढे तल्लीन होऊन जातात की पुढच्या दिंडीवाल्याला माहीत नसते की मागच्या दिंडीतला पकवाजा कोण आहे आणि मागच्याला माहीत नसते कोण आहे. इतके तल्लीन होतात. दिंडी सोहळ्याचे अनेक अनुभव आहेत परंतु एक दोन अनुभव जगावेगळे आहेत. पहिला आहे की माऊलींचं प्रस्थान. ज्यावेळेला माऊलींचं प्रस्थान होतं त्यावेळेला कळस हलतो. आजही या विज्ञान युगात आपल्याला कळस हललेला पाहायला दिसतो. ज्यावेळेला कळस हलतो त्यावेळेला माऊलीचं प्रस्थान झालं, माऊली पालखीमध्ये बसले असं म्हणून दिंडीचं प्रस्थान सुरू होतं पंढरपूरच्या दिशेनं. हा एक भाग. आणि दुसरा भाग आहे की रिंगण सोहळा. या रिंगण सोहळ्यामध्ये इतके लोक सहभागी होतात आणि त्यावेळेसचा जो नाद, लय आणि जी भजनामध्ये एकरूपता निर्माण होते त्याच्याबद्दल महाराज तुम्ही बोललात तर सर्वांना खूप आनंद होईल. माऊलीचं जे प्रस्थान होतं त्यावेळेला कळस हल्ल्यासारखा वाटतो आणि खरंच वाटतं कसं घडतं विज्ञान युगात. आपली बुद्धी कुठेतरी विचार करताना कुंठीत तरी होते, कुठेतरी संशयाची सुई तरी येते, काहीतरी होतं. पण मला वैकुंठवासी पूज्य दोंडा महाराज देगलूरकरांचं एक वाक्य आठवतं. विज्ञान आहे, विज्ञान सत्याच्या शोधात आहे, विज्ञानाची प्रगती कमी नाही. आज अंतराळात माणसं गेली सगळी, ही काही कमी नाही. पण महाराज म्हणायचे समुद्रामध्ये मासे असतात, काही मासे काही खोलपर्यंत जातात. त्याच्यातला व्हेल मासा जो असतो तो वर आला तर त्याच्या डोक्यावरचं कारंजवर चढतं, त्यानं फटका मारला तर जहाज डळमळू शकतो. हा व्हेल मासा आहे. तो व्हेल मासा सुद्धा खाली जातो पण इतर माशापेक्षा जास्त खाली जातो पण त्यालाही समुद्राच्या तळाला जाता येत नाही. तसं विज्ञान हे व्हेल माशासारखे म्हणायचे. इतर लोकांच्या संशोधनापेक्षा विज्ञानाचं संशोधन
खूप खोल आहे पण ते सुद्धा या नियंत्या परमात्म्याने निर्माण केले जे विश्व आहे, हे विश्वाच्या सत्याच्या बुडाशी विज्ञानाचा मासा कसा जाऊ शकेल, तो वेल माशासारखा आहे. आणि म्हणून हे जे आहे भक्तीची शक्ती वेगळी आहे. माऊलींची भक्ती, माऊलींचा अधिकार आणि प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा ज्यांच्या संजीवन समाधी सोहळ्याला येतो आणि देव रडतो, देव म्हणे रुक्मिणी हा एकच योगी देखील नाही. एका बाजूला निवृत्तीनाथ महाराज आहे, एका बाजूला पांडुरंग परमात्मा आहे आणि दोघंही रडतात. निवृत्तीनाथ महाराज रडतात. त्यांना विचारलं काय झालं रडायला? ते म्हणले गुरु शिष्य यांनी परंपरा हे कधी मोडली नाही, ही माऊलीची विशेषता. आणि पांडुरंगाने रडावं तेव्हा रुक्मिणीने विचारलं काय रडावं? आणि हा प्रश्न आहे. आपला नवरा रडायला गेल्यावर बायकोने विचारावं की काय झाले. याचा अर्थ असा की ही कोणती भावनिक टच त्यांना झालेला आहे हे जाणून घेणं पत्नीचं काही चूक नाही. रुक्मिणी म्हणली काय? तर भगवान म्हणतात आहे रुक्मिणी जगाच्या पाठीवर असा योगी आहे, बस माऊलीच्या पुढे बोलणं नाही. आणि त्यांच्यामुळे कळसणं हाल नाही काय अवघड गोष्ट आहे. काय एवढं सांगितली वा एका साहेबांनी फोन केला आणि लगेच ताबडतोब मोसंबीची पिठी आली. आम्हाला आश्चर्याचं वाटलं. काय सांगते ज्या साहेबाचा महाराष्ट्रावर अधिकार आहे त्यांनी फोन केलं करणी येणं काय अवघड आहे. जसं ज्या माऊलीची जगावर सत्य आहे, चंद्र सूर्यावर सत्य आहे, परमेश्वर त्यांचा कळस हल्ला असं काय अवघड आहे. पण ते आपल्या बुद्धीच्या दृष्टीने विशेष वाटतं, परंतु माऊलीचे तेवढा अधिकार आहे. आपल्याही कुटुंबामध्ये 4 माणसाचे 4 वेगळे विचार जर असतील तर घरातला आनंद संपतो. ज्यावेळेला 4 माणसं भाजी भाकरी खाते असू द्या, बरबड्याचा पाला शिजवून खाऊ असू द्या, त्यांची ज्यावेळेला एकात्मता होते तेव्हा त्या घरात झोपडीत सुद्धा आनंद असतो. तसं माऊलीच्या रिंगण सोहळ्यात सगळ्या दिंड्या एकत्र येतात. नाद मृदंगाचा आहे मला, लावणी मृदंग श्रुती टाळघोष. ते धावताना विणेकरी, धावताना झेंडेवाले, धावताना त्या तुळशीवाल्या, धावताना मृदंगाचार्य, धावताना सगळे जे दिसतात हे जगाच्या पाठीवरचे वेगळे चित्र आहे मला. आणि रिंगण म्हणजे ते रिंगणच आहे. बस तो घोडा पळतो माऊलीचा याचे आणि लोकांचं बसणं, लोकांची वर्दळ हे जगाच्या पाठीवर एक आश्चर्यच आहे मला. आणि ती ऊर्जा शक्ती माऊलीचीच असते. जन्ममृत्यूच्या रिंगणातून जीवाला जर बाहेर काढायचं असेल तर रिंगणाचा सोहळा बघणं आवश्यक आहे आणि वारीचा आनंद घेणं आवश्यक आहे. महाराज, हा वारकरी संप्रदायाची आपण धुरा सांभाळत असताना अनेक समाज उपयोगी उपक्रम आपण राबवता, लोकांना त्याच्यामुळं खूप फायदा होतो. त्या उपक्रमाबद्दल आपण सर्वांना माहिती द्यावी. काय आहे, प्रत्येकाचा केंद्रबिंदू माणूस आहे. वैज्ञानिकाचा केंद्रबिंदू माणूस आहे, समाज सुधारकाचा केंद्रबिंदू माणूस आहे, शासनाचा सुद्धा, सरकारचा सुद्धा केंद्रबिंदू माणूसच आहे आणि अध्यात्माचा केंद्रबिंदू सुद्धा माणूस आहे. सर्वांना मिळून हे मानव जातीचं आणि या सृष्टीतल्या सर्व प्राणी मात्राचं जीवन सुखी कसं होईल याचा सगळ्याचा केंद्रबिंदू आहे. म्हणून त्या काळामध्ये आपण विचार केला की राष्ट्रासमोर जे प्रश्न आहेत, राज्यासमोर जे प्रश्न आहेत ते समाजाचेच प्रश्न आहेत. आणि म्हणून ज्या वेळेला स्वच्छतेचा प्रश्न आला त्यावेळेला पैठणच्या संतपीठावर मी असल्यामुळे, आणि त्यावेळेस काय होतं की पैठणच्या संतपीठावर इको झोनचा हे बॅन होता, त्यामुळे ते पुढे चालत नव्हतं. मग त्या चालवण्यासाठी इको झोनच्या कंपनीचं काय म्हणणं होतं की आम्हाला एक रकमी पैसे द्या, म्हणजे ही जागा पलीकडे घ्यायला. त्यावेळेला अजितदादा अर्थमंत्री होते. मी त्यांच्याकडे ह्या कामासाठी गेलो. मग त्यांनी म्हणले थांबा, असे त्यांच्या सेक्रेटरीला PA बोलवून घेतलं आणि ते विषय पार गेला. पण मी दादाला म्हणलं दादा हे स्वच्छता अभियानासाठी एवढे सगळे सरकार बेजार होते, मी एक हे करतो म्हणलं, मला माझी एक थोडी भावना व्यक्त करतो म्हणलं, तुम्हाला माझे विचार. आमच्या कीर्तनकाराच्या पुढं रोज हजारो माणसं बसतात. मग आम्ही कीर्तनातून जर याचा संदेश दिला तर लोकांना संदेश जाईल, सरकारला खर्च पडणार नाही. दादाला ती आयडिया आवडली. त्यांनी लगेच पाणी पुरवठ्याच्या एका अधिकाऱ्याला बोलून घेतलं आणि बोधले महाराज मिटिंग करा म्हणले. आम्ही ती मिटिंग घेतली. त्यावेळेला कलशेट्टी साहेब हे समन्वयक होते. आणि मग काय करायला पाहिजे, मी म्हणलं होतं आमचे प्रत्येक तालुक्याला, जिल्ह्याला आमचे महाराजाची एक टीम आहे, आपण महाराजा लोकांच्या माध्यमातून काम करू. मग प्रत्येक जिल्हा परिषदच्या ग्रामपंचायतचे जे
डेप्युटी शिव असतात ना, हो. ग्रामपंचायत विभाग सांभाळणारे, सगळ्याला आदेश द्या म्हणलं आणि प्रत्येक पंचायत समितीला आदेश जाईल BDOला, आणि त्या तालुक्यात जेवढे महाराजाची आम्ही यादी देऊ तेवढे महाराज लोक त्या BDOनी कलेक्टर करून आणि तिथपर्यंत आणायचे. ते पैठणला कार्यक्रम ठरवला, महाराष्ट्रभर हे झालं. मंडप एवढा मोठा दिला. मला तिथले संभाजीनगरचे कलेक्टर म्हणले, महाराज जरा खर्च वाजवी वाटतो, एवढे लोक जमतील का? म्हणलं साहेब बघू पुन्हा. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून 15,000 ते 20,000 कीर्तनकार जमले आणि मंडपात उभा राहायला जागा नाही. त्यावेळेला कलशेट्टी साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, त्यावेळेला बबनराव पाचपुते साहेब आले वनमंत्री म्हणून, त्यावेळेला आपले जयंत पाटील साहेब आले, 2-4 मिनिस्टर आले आणि कार्यक्रमातून एकच सांगितलं, राष्ट्रसुद्धा आपल्यासाठीच आहे आणि धर्मसुद्धा आपल्यासाठीच आहे. प्रत्येकाने कीर्तनाच्या शेवटी 10 मिनिटं शौचालय बांधण्याविषयी आणि स्वच्छतेविषयी बोलायचं, असा मार्ग सुरू झाला साहेब की त्यामुळे त्याचं खूप मोठं प्रबोधन झालं. देवगडला असंच आम्ही शिबिर घेतलं आणि प्रत्येकाने कीर्तनातून आरोग्याविषयी बोलायला पाहिजे. असे अनेक कार्यक्रम नेहमी घेत गेलो, कारण धर्माचं व्यासपीठ हे सुद्धा समाजाचंच व्यासपीठ आहे. आणि असं करत गेल्यामुळे मग सगळ्यांच्या लक्षात आलं की आता बोधले महाराज ही व्यक्ती असते, व्यक्ती काही करू शकत नाही, टीम महत्वाची. त्यांच्या लक्षात आलं की अखिल भारतीय वारकरी मंडळाचा उद्देश अध्यात्माबरोबर सामाजिक पण आहे आणि म्हणून असे वेळोवेळी सगळे कार्यक्रम होत गेले. मानवता आणि जनकल्याण हे शासनाचं, प्रशासनाचं आणि अध्यात्माचं अंतिम साध्य आहे. अंतिम साध्य. आणि त्या अंतिम साध्यासाठी आपण प्रयत्नपूर्वक प्रयत्न करतात, हे एक अतिशय कौतुकास्पद आहे महाराज. आपण हा जगन्नाथाचा रथ मोठ्या प्रेरणेनं ओढत आहात. आपल्याला आणखी भरपूर परमेश्वर पांडुरंग शक्ती देव. बोधले संप्रदायाचा पुढचा वारस तुम्ही निवडलेला आहे. ही एवढी मोठी आता प्रचंड धुरा ज्यांच्या खांद्यावर आपण देणार आहात, त्या समर्थ अशा नेतृत्वाला आपण बोलावूयात आणि त्यांचा परिचय सर्व श्रोते वर्गांना करून देऊयात. मी परमेश्वर महाराजांना विनंती करतो की कृपया त्यांनी येऊन आमच्या शेजारी आसनस्थ व्हावं आणि मग त्यांच्या बाबतीमधली माहिती जी आहे ती महाराज आपल्याला सांगतील. साहेब हे परमेश्वर बोधले महाराज, रामकृष्ण 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 हरी. ज्या वेळेला ह्या सगळ्या संस्थान अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून काम करत असताना असं लक्षात आलं की माणसाचं शरीर ह्याला मर्यादा आहे, पुढची परंपरा चांगली चालावी याचा विचार करत असताना परमेश्वर बोधले महाराज हे पुतणे आहेत, आमच्या बंधूचे चिरंजीव आहेत. तर ते परमेश्वर महाराजांचं असं आहे, लहानपणापासूनच म्हणजे मुळातच निरागसपणा त्यांच्या म्हणजे जीवनाचा स्थायी भाव आहे आणि मितभाषेने अगदी कोणाचे मन कधी दुखवलं जाणार नाही याची. आणि ते वारीला आले, वय 13 वर्षाचं होतं. पहाटे सगळ्यांनी स्नान केले, आम्ही आमच्या कार्यक्रमात सगळ्यात होतो, पण महाराज सकाळी लवकर स्नानाला गेले. आम्ही शोधाशोध करतो, कसे येत नाहीत, 9 वाजले 10 वाजले कसे. त्यांच्यावर जे स्नान करायला गेलो तिथे कुठे आहेत काय आहे त्यांना बोलायचं आम्ही. शेवटी त्यांचं काही वेळ लागेल, मग पोलिसाला बोलून उलट वारीतून लोकांना पाठवली आहेत का बघायला. हां, तसं कुठंच काही वेळ लागा ना. महाराज 14 तासानंतर पांडुरंगाचं दर्शन करून आलेले दिसले. वळवंटात आमच्या सगळ्याला असं वाटलं आपले दासखेड साकत सगळे आपले लोक आहेत तिथं, पाचंगरी वगैरे, बरं वाटलं सगळ्याला. आणि मग त्यांना विचारलं तुम्ही कुठे गेले होते. त्यांनी सांगितलं आता परवा दिवशी शाळा सुरू होणार आहे. मग पांडुरंगाचं दर्शन केल्याविना वारीला जाणं, परत जाणं म्हणजे वारी झाल्यासारखी वाटत नाही, म्हणून मी दर्शनाला गेलो. 13व्या वर्षाच्या वयात 13 तास उभा राहून पांडुरंगाचं दर्शन घेतलं. त्याला मनाला क्लिक झालं, ही पांडुरंगावर निश्चिम श्रद्धा असणारी व्यक्ती आहे. आणि हळूहळू आम्ही त्यांचे निरीक्षण करत गेलो, तर पाहता पाहता त्यांचे सगळे गुण लक्षात यायला लागले. आणि म्हणून निर्णय घेतला की परमेश्वर महाराजाला गादीवर बसावं. अजून चेहरा आठवतो, त्या गादीवर बसताना त्यांचे आई वडील सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज समाधीची पूजा करत असताना आमच्या मातोश्री होत्या, भाऊ सगळे परिवार होते. पण त्यांच्या आई वडिलाच्या डोळ्यातून पाणी आलं किंवा आपलं लेकूर आपण यांना अर्पण करत आहोत. त्यांनी फक्त एकच भावना आम्हाला व्यक्त केली की माझं लेकूर मी तुमच्या वजळीत टाकले
ह्याला सांभाळा, असे त्यांचे भाव, त्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं. पण पांडुरंगाने मात्र परमेश्वर महाराजाकडून हे सगळं करून घेत झाले. आता सगळ्या दिंड्या संस्थांचा सगळा कारभार परमेश्वर महाराज चालवतात. कीर्तने आता सुंदर करलेत. आम्ही कुठल्या गावाला आत्ता गेलो सांगितलं ना, आता परमेश्वर महाराजावर जबाबदारी टाकायची, लोक म्हणतात पुढच्या वर्षीच टाका, असं म्हणत नाही की अजून 2 वर्ष तुम्ही करा. इतकं जनता जनार्दनामध्ये त्यांच्यात हे आहे. आणि अधिकारी लोकांबद्दल, नेते लोकांबद्दल असं कुठल्याच मिनिस्टरचा नंबर त्यांच्याकडे नाही असं नाही. जे जे आमच्या परिचयाची मिनिस्टर त्या सगळ्याच्या वाढदिवसाला त्यांचा फोन जाणार, PA जाणार, सगळ्या अधिकाऱ्याला जाणार, असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या हातून आपणही पांडुरंगाला एकच मागतो, देवा ही परंपरा चालावी. आणि परंपरेचा विस्तार खूप आहे म्हणून आपण एक श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज सेवा प्रतिष्ठान म्हणून हे प्रतिष्ठान काढलेलं आहे. प्रत्येक गावात जे संस्थांना मानणारी गाव आहे त्याच्यात एक एक कमिटी करतो. कारण एवढे आहे तर परमेश्वर महाराज एकटे कसे चालवणार आहेत, पण प्रत्येक गावात त्याची एक ब्रँच असली पाहिजे, सगळे हे चालवलं पाहिजे. आणि आम्ही त्याच्यात एक नियम करून ठेवला आहे की कोणत्याही गादीच्या वारसाने संस्थांमधल्या ट्रस्टच्या पैशातला 1 रुपयाला हात नाही लावायचा. समाजाचा पैसा समाजासाठीच खर्च करायचा. आणि शक्यतो ही गादी ब्रह्मचारीची असल्यामुळं इथल्या गादीच्या वारसाला काय घर बांधायचे, एका पोराला शिक्षणाला खर्च काहीच नाही, म्हणून आम्हाला काहीच लागत नाही. गुरु म्हणून दिलेली दक्षिणा आणि कीर्तनातून आलेली दक्षिणा ही या वारसाला भरपूर आहे. त्यामुळं समाजाचा 1 रुपया घ्यायची गरज नाही. म्हणून आता आम्ही इथून पुढे असे निर्णय करत आहोत की आता हा सगळा जो देवस्थानचा कारभार आहे हे समाजाने चालवावा, परमेश्वर महाराजाच्या आधिपत्याखाली चालवावा. नवीन प्रतिष्ठानचा अध्यक्ष मीच नाही, परमेश्वर महाराजाचा अध्यक्ष केले. कारण पुढे उत्तराधिकारी बदलायची पाळी येऊ नये त्याच्यासाठी म्हणलं पुन्हा अध्यक्ष व्हायचं आणि पुन्हा यांना बदलायचं नको. आतापासूनच परमेश्वर महाराज अध्यक्ष आहेत त्या प्रतिष्ठानचे. अशा रीतीने सगळ्या हातून घडत राहू, सगळ्याकडून संप्रदायाची सेवा घडत राहावी. आणि बोधले महाराज संस्थांमध्ये जर काय असेल तर या गादीला मानणारे आबाचे आशीर्वाद असलेले हे कृष्णा जाधव साहेब कलेक्टर आहेत, मुख्यमंत्र्याचं PA म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, अनेक ठिकाणची कामं केलेली आहेत. आणि एवढं करून जे लोणी असतं ते ताकात किती जरी टाकलं तरी पुन्हा ताकात मिसळत नाही, त्याचा लोणीपणा कायम आहे. तसं आमचे जाधव साहेब कुठल्याही पदावर गेले तरी आता कुठल्याच ताकात मिसळत नाही, त्यांच्या लक्षात आलेलं आहे. अध्यात्म ही आपल्या जीवनातली खूप मोठी देणगी आहे, रसायन आहे. आणि आपल्या आईवडिलाच्या पुण्याने, आपल्या प्रारब्धाने आणि केशवराज देवस्थानच्या आणि सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला हे लाभलेली गोष्ट आहे. सद्गुरुबाबांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. आपल्याला बोधले महाराज संस्थांच्या वतीने खूप खूप धन्यवाद. शेवटचं वाक्य उच्चारतो मी की ते वाक्य असं मला वाटलं की पूर्वी ग्रंथ लिहून ठेवले म्हणून साधू संत त्यांचं तत्वज्ञान त्यांची भक्ती समाजाला कळाली. दामणगाव आणि डिक्सळ हे काही वेगळं नाही, आम्ही नेहमी एकमेकाकडे जातो. जुना काळ साहेब असा होता की जयवंत बोधले महाराजाचे वडील प्रभाकर बोधले महाराज आणि मी प्रकाश महाराज आणि गादीचे मुख्य भाऊसाहेब बोधले महाराज आम्ही वेळोवेळी बसायचं. ही बोधले घराण्याची परंपरा राज्यात राज्याबाहेर कशी जाईल हे खरं फळ आहे ते. आणि जयवंत महाराजांचे वडील हे प्रभाकर बोधले महाराज, मी माझ्या जीवनात असं समजतो असा भाऊ माझ्या आयुष्यात मिळाला की ज्या भावाने आयुष्यभर माझे कधी मंत्रालयातले म्हणावं ते बोधले महाराज तुम्हीच ना, त्यांनी म्हणावं माझा भाऊ आहे प्रकाश आणि त्याचे संबंध यात आहेत. हे प्रेम जयवंत महाराजांनी आम्ही टिकवलं, दादांनी टिकवलं, प्रभाकर दादांनी, परमेश्वर महाराज असतील, आज दादांची मुलं असतील, हे सगळेजण खूप रीतीने बोधले घराण्याची परंपरा चालवतात. पांडुरंगाने यांना बळ द्यावं, जनतेची सेवा, संप्रदाय सेवा करावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. रामकृष्ण. रामकृष्ण हरे रामकृष्ण. श्री संत बोधले महाराज यांच्या परंपरेवर आज आम्ही हा जो एपिसोड केलेला आहे तो या ठिकाणी आम्ही थांबवतो. पुन्हा भेटूया महाराष्ट्रातील अशीच एक नवीन संत परंपरा घेऊन लवकरच. महाराष्ट्रातील संत परंपरा आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. या संत परंपरा आपल्याला आवडत असतील तर कृपया आपण त्याला लाईक करावं, शेअर करावं आणि या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं. ते यासाठी की आपल्याला ही समृद्ध संत परंपरा घराघरात तर घेऊन जायची आहे, जगभरात सुद्धा घेऊन जायची आहे. रामकृष्ण हरी.